नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं सर्वांचं परदा मराठी शेअर मार्केट या शेअर मार्केटमधील मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. जसं की तुम्हाला माहीत आहे, या ठिकाणी आपण एक फ्री ऑफ कॉस्ट शेअर मार्केटच्या संबंधित कोर्स लॉन्च केलेला आहे, जो संपूर्ण कोर्स हा मराठी भाषेमध्ये या ठिकाणी पूर्ण करून घेतला जाणार आहे. याच्यामध्ये ऑलरेडी आपण 4 व्हिडिओ अपलोड केलेले आहेत, म्हणजेच 4 क्लास अपलोड केलेले आहेत. पहिल्या क्लासमध्ये आपण हे शिकलो की शेअर मार्केट नेमकं काय असतं, शेअर मार्केट कसं काम करतं, त्याच्यामध्ये काय काय गोष्टी करायला पाहिजेत हे आपण या ठिकाणी पहिल्या क्लासमध्ये पाहिलेले आहेत. दुसऱ्या क्लासमध्ये आपण हे पाहिलं गुंतवणूक इन्व्हेस्टमेंट म्हणजे काय असतं, इन्व्हेस्टमेंट आपण कोठे कोठे करू शकतो. तिसऱ्या क्लासमध्ये आपण हे शिकलो आता हे जे काही शेअर मार्केट आहे याच्यामध्ये गुंतवणूक करण्यासाठी आपल्याला एक डीमॅट अकाउंट लागतं. हे डीमॅट अकाउंट कसं ओपन करायचं त्याची स्टेप बाय स्टेप प्रोसेस आपण तिसऱ्या क्लासमध्ये शिकलेली आहे. चौथ्या क्लासमध्ये आपण काय शिकलो, आता शेअर मार्केटमध्ये पहिलं पाऊल टाकण्याच्या अगोदर आपल्याला हे लक्षात आलं पाहिजे जे 99% जे काही लोक फेल होतात शेअर मार्केटमध्ये ते का होतात, जेणेकरून आपण प्रत्येक पाऊल हे आपण काय करणार आहेत विचार करून टाकणार आहेत. आज या ठिकाणी आपला 5वा भाग आहे, म्हणजेच 5वा क्लास आहे. आजचा जो काही क्लास आहे तो फंडामेंटल अनालिसिस याच्यावरती आपले क्लास होणार आहेत. इथून पुढे 2-3 फंडामेंटल अनालिसिस म्हणजे काय, सुरुवात करूया एका छोट्याशा उदाहरणावरून, जेणेकरून तुम्हाला हा जो काही व्हिडिओचा कन्सेप्ट आहे हे लक्षात येईल. फंडामेंटल अनालिसिस करणे म्हणजे काय पहा, जसं की आपण आपल्या लहान लहान मुलांना शाळेमध्ये टाकतो. शाळेमध्ये आपण जेव्हा त्यांना ऍडमिशन घ्यायचं असतं तेव्हा आपण काय करतो, एखादी जी काही आपल्या एरियामधील पर्टिक्युलर शाळा असते, शाळा तर भरपूर असतात, 4 शाळा असतात, 5 शाळा असतात, 10 शाळा असतात, त्याच्यामध्ये आपण एखादी शाळा कशी निवडतो तर त्या शाळेचा आपण फंडामेंटल अनालिसिस करतो. म्हणजेच काय, त्या शाळेतील जे काही अकॅडमिक प्रोग्राम्स असतात, त्या शाळेचं जे काही करिक्युलम असतं ते आपण एकदा बघतो की बाबा शाळेचं करिक्युलम चांगलं आहे की नाही. त्यानंतर काय पाहतो, शाळेतील टीचिंग स्टाफ कसा आहे, शाळेतील जी काही क्लासरूमची संख्या आहे किंवा क्लासरूमची जी काही साईज आहे, एका क्लासमध्ये 1 शिक्षक आणि 80 विद्यार्थी आहेत का असं आपण पाहतो. शिक्षक आणि विद्यार्थी याच्या मागे सुद्धा आपण जो काही रेशो आहे तो पाहतो. त्याच्यानंतर शाळेचं जे काही वातावरण आहे, शाळेची जी काही व्हॅल्यू आहे ती सुद्धा आपण पाहतो. त्याच्यानंतर शाळेमध्ये एक्स्ट्रा करिक्युलर ऍक्टिव्हिटी होतात की नाहीत, आपल्या घरापासून शाळा जवळ आहे की नाही, ट्रान्सपोर्टेशन अवेलेबल आहे की नाही, याच्यावरती आपण चर्चा करतो. आणि या शाळेबद्दल इतरांचं मत काय आहे, फीडबॅक काय आहे, शाळा चांगली आहे की नाही, या सर्व गोष्टी आपण पाहतो एका शाळेमध्ये ऍडमिशन घेण्यासाठी. मग या ज्या काही सर्व गोष्टी आपण करतो याला काय म्हणतात, त्या शाळेचं फंडामेंटल अनालिसिस करणं, बरोबर. अशाच प्रकारे कंपन्यांचं सुद्धा आपण अनालिसिस करत असतो. जे काही शेअर मार्केटमध्ये लिस्टेड झालेल्या कंपन्या असतात त्याचं पण आपण अनालिसिस करत असतो. जेव्हा पण एखाद्या कंपनीचा आपण स्टॉक खरेदी करतो त्याच्यापूर्वी आपण अनालिसिस करणं हे सगळ्यात जास्त गरजेचं आहे. मग हे जे काही अनालिसिस आहे हे आपण 2 पद्धतीने करतो. पहिली पद्धत आहे फंडामेंटल अनालिसिस आणि दुसरी पद्धत आहे टेक्निकल अनालिसिस. आता या ठिकाणी आपल्या शेअर मार्केटमध्ये काही दिग्गज कंपन्या आहेत, जसं की एशियन पेंट्स आहे, पिडिलाइट आहे, वरुण बेवरेजेस आहे, डीमार्ट आहे, SBI कार्ड आहे, आवास फायनान्स आहे. या कंपन्या काय आहेत, या कंपन्या खूप वर्षापासून या ठिकाणी चालत आलेल्या आहेत. जसं की उदाहरणार्थ एशियन पेंट आहे, पिडिलाइट आहे, 15-15, 20-20, 25-25 वर्षापासून या कामकाज करत आहेत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण काय करणार आहोत, एक उदाहरणासाठी एशियन पेंट हे आपल्याला ओळखीचं नाव आहे, ओळखीची कंपनी आहे, त्याच्यामुळे आपण या कंपनीचा आज फंडामेंटल अनालिसिस पाहणार आहोत. ठीक आहे, आता कंपनीचं फंडामेंटल अनालिसिस पाहताना त्याच्यामध्ये नेमकं काय पाहायचं, फायनान्शियल परफॉर्मन्स पाहायचा त्या कंपनीचा, म्हणजेच कंपनी प्रॉफिट करते का नाही, कंपनीची जी काही प्रॉफिटेबिलिटी आहे ते किती आहे, प्रॉफिट करते की तोटा करते याचा अभ्यास करणं. त्यानंतर काय करणं, बॅलन्स शीटची स्ट्रेंथ पाहणं कंपनीचं, कंपनीकडे कर्ज किती आहे, कंपनीकडे हातामध्ये रिझर्व्ह किती आहे याचा अभ्यास करणं. त्याच्यानंतर कंपनीचं जे काही मॅनेजमेंट क्वालिटी आहे, लीडरशिप आहे ती पाहणे, कंपनी कोण चालवतं, कंपनीचा जो काही रथ आहे तो कोणाच्या हातात आहे याचा अभ्यास करणं. त्याच्यानंतर कॉम्पिटिटिव्ह पोझिशनिंग, कंपनीकडे काही मोठ आहे का, मोठ आहे का म्हणजे काय, कंपनीकडे असं काही हत्यार आहे का ज्याच्यापासून त्याचे जे काही कॉम्पिटिटर्स आहेत ते त्याच्यापासून या ठिकाणी घाबरतील, त्याला म्हणता येईल मोठ. कंपनीचं व्हॅल्युएशन किती आहे, या सर्व गोष्टी आपण अभ्यास करणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये. जसं की एशियन पेंट, सोप्या भाषेमध्ये सांगायचं म्हटलं तर घर जुनं असो किंवा नवीन असो त्याला आपण या ठिकाणी कलर हा देतच असतो. घरामध्ये काही छोटं मोठं कार्यक्रम असेल, सणासुदीला आपण या ठिकाणी 100% या ठिकाणी कलर देण्याचा विचार करत असतो. मग हे जे काही कलरचं या ठिकाणी मार्केट आहे हे नेमकं मार्केट किती आहे याचं जर अनालिसिस करायचं म्हटलं तर तुमच्यासमोर मी एक ग्राफ ठेवलेला आहे. हा ग्राफ काय दाखवतो तर एखाद्या पर्टिक्युलर देशातील
पर कॅपिटा कन्झम्पशन ऑफ पेंट इन किलोग्राम, म्हणजे किलोग्राममध्ये प्रति व्यक्ती कन्झम्पशन पेंटचं किती आहे हे दर्शवतो. जसं की 1 नंबरला आहे अमेरिका, प्रति व्यक्ती 16 किलो या ठिकाणी कन्झम्पशन आहे पेंटचं. त्यानंतर सिंगापूर आहे, त्यानंतर कॅनडा आहे, जपान आहे, मलेशिया आहे, थायलंड आहे, चायना आहे, साऊथ आफ्रिका आहे, इंडोनेशिया आहे आणि त्याच्यानंतर आपला प्यारा भारत आहे. भारतामध्ये जे काय कलरचं कन्झम्पशन आहे ते किती आहे, पर कॅपिटा अक्षरशः 4 किलोच्या खाली आहे. म्हणजे याच्यातून तुम्हाला लक्षात येईल की येणाऱ्या काही दिवसांमध्ये, येणाऱ्या काही दशकांमध्ये या पेंटचं मार्केट भारतामध्ये किती वाढणार आहे. याच्यामुळे आपल्याला हे तर लक्षात आलं की ही जी काही कंपनी आहे, हे जे काही सेक्टर आहे हे ग्रोईंग आहे. याच्यावरून आपल्याला हे लक्षात आलं. आता मगाशी मी तुम्हाला सांगितलं या ठिकाणी कंपनीचं काही मार्केटमध्ये मोठ आहे का. मोठ आहे का म्हणजे काय, जसं की या कलरच्या मार्केटमध्ये पाहिलं तर सगळ्यात दिग्गज कंपनी आहे एशियन पेंट. जर 100 डब्बे कलरचे विकत असतील तर त्याच्यातील 59% हिस्सा जो काय आहे तो एशियन पेंटचा आहे. म्हणजेच काय, 100 मधले 59 डब्बे कलरचे हे एशियन पेंट विकतो. त्याच्यानंतर कोण आहे तर 18% आहे बर्जर पेंट, त्याच्यानंतर 15% आहे कंसाई नेरोलॅक, त्याच्यानंतर 60% आहे अक्झो नोबल आणि त्याच्यानंतर 1% आहे इतर जे काही कंपन्या आहेत त्या 1% आहेत. बरोबर. आता या ठिकाणी लक्षपूर्वक आहे का, SCREENER स्क्रीनर नावाची एक वेबसाईट आहे ज्या ठिकाणी आपण भारतामध्ये लिस्ट असलेल्या प्रत्येक कंपनीचा अभ्यास करू शकतो आपण सहजपणे, एकदम सोप्या पद्धतीने. ही स्क्रीनर वेबसाईट काय करते तर आपल्याला एक मदत करते. कशासाठी, प्रत्येक कंपनीचे जे काय फायनान्शियल रेशोज आहेत, प्रत्येक कंपनीचे जे काय रिझल्ट्स आहेत, त्याचे रिपोर्ट्स आहेत, कंपनीची जे काय बॅलन्स शीट आहे, प्रॉफिट लॉस स्टेटमेंट आहे, या सर्व गोष्टी, शेअर होल्डिंग पॅटर्न आहे, या सर्व गोष्टी अगदी सोप्या पद्धतीने दाखवण्यासाठी आपण screener.in या वेबसाईटचा वापर करणार आहोत. तर येणाऱ्या 2-3 दिवसांमध्ये ही जी काही स्क्रीनर वेबसाईट आहे याचं संपूर्ण नॉलेज तुम्हाला मी पिळून या ठिकाणी पाजणार आहे. लक्षात घ्या मी काय सांगतोय. आपण सर्च केलेलं आहे एशियन पेंट्स लिमिटेड नावाची कंपनी स्क्रीनर वेबसाईटवर. 22 एप्रिल 2024 नुसार ही शेवटची प्राइस जी काही क्लोजिंगची आहे ती आहे 2844. म्हणजेच या किमतीला ही प्राइस या ठिकाणी क्लोज झालेली आहे. ठीक आहे. आता याच्यामध्ये काही महत्त्वाचे रेशोज आहेत जे मी आज तुम्हाला थोडेसे सांगणार आहे. सुरुवातीला पहा, या कंपनीचं या ठिकाणी लिहिण्यात आलेलं आहे मार्केट कॅप. मार्केट कॅप म्हणजे काय, मार्केट कॅपिटलायझेशन. एशियन पेंटचं जे काही बाजार भांडवल आहे ते नेमकं किती आहे तर किती आहे, 2,72,806 कोटी. सोप्या भाषेत सांगायचं म्हटलं तर जर तुम्हाला आज ही कंपनी जर खरेदी करायची असेल तर तुम्हाला 2,72,806 कोटी रुपयाला ही कंपनी खरेदी करता येईल. याचा अर्थ झाला या कंपनीचं हे बाजार भांडवल आहे. त्याच्यानंतर दुसरा रेशो आहे करंट प्राइस. म्हणजेच काय, जी काय मी आत्ताच तुम्हाला सांगितली 2844. वर्तमानमध्ये ही जी काही कंपनी आहे या कंपनीची जी काही शेअर प्राइस आहे ती किती रुपयाला ट्रेडिंग करत आहे आणि किती रुपयाला आज क्लोज झालेली आहे तर 2844. पुढचा रेशो आहे हाय आणि लो. हा रेशो काय सांगतो तर मागील 52 आठवड्यामध्ये, एका वर्षामध्ये किती आठवडे असतात तर 52, तर मागील 52 आठवड्यामध्ये सर्वात हाय प्राइस किती गेली आणि सर्वात लो प्राइस किती गेली या रेशोवरून आपल्याला हे कळतं. तर सर्वात हाय प्राइस गेली 3,568 आणि सर्वात लो प्राइस गेली 2,766. हा रेशो आपल्याला हे सांगतो. त्याच्यानंतरचा रेशो आहे स्टॉक पीई. याचा फुल फॉर्म काय होतो, स्टॉक प्राइस टू अर्निंग रेशो. तो किती आहे तर 50 आहे. याच्याबद्दल मी तुम्हाला सोप्या भाषेत सांगतो. पीई 50 असणं म्हणजे काय तर एशियन पेंट या कंपनीला 1 रुपया कमवण्यासाठी आपण या ठिकाणी 50 रुपये मोजत आहोत. बरोबर. मग याच्यातून काय लक्षात येतं, जसा जसा पी हाय होतो तेव्हा लक्षात येतं की कंपनीला आपण 1 रुपया कमवण्यासाठी तेवढे पैसे आपण पे करत आहोत. मग ट्राय असं करायचं, जेवढं जास्त हा रेशो कमी असेल तेवढं या ठिकाणी आपल्यासाठी ते चांगलं असणार आहे. एखादी ग्रोईंग कंपनी असेल तर त्याच्यामध्ये कदाचित या ठिकाणी पी रेशो हा हाय साईडला असू शकतो. जसे की एशियन पेंट आहे, पिडीलाइट आहे, त्यानंतर रिलॅक्सो आहे. बरोबर. अशा कंपन्यांचा पी रेशो, डीमार्ट आहे, हा हायर साईडला असतो. त्याच्यानंतर बुक व्हॅल्यू ही किती आहे 173 आहे. नेमकी कंपनीची जी काही बुक व्हॅल्यू आहे, कंपनीचं मी तुम्हाला याच्याबद्दल सुद्धा सोप्या भाषेत सांगतो. कंपनीकडे असलेले असेट आणि त्याच्यातून कंपनीकडे असलेल्या लायबिलिटीज या जर जेव्हा आपण कमी केल्या, ते जर काढून टाकलं तर राहिलेल्या गोष्टीला आपण काय बोलतो बुक व्हॅल्यू. बरोबर. त्याच्यानंतर डिव्हिडंड यील्ड आहे कंपनीकडे 0.90%. म्हणजे ही जी काही करंट प्राइस आहे 2844 रुपये एक शेअरची किंमत आहे. ती जर आपण आज एक शेअर विकत घेतला तर वर्षाला आपल्याला 0.90% कंपनीकडून इंटरेस्ट या ठिकाणी पे केला जाणार आहे. त्याच्यानंतर
अत्यंत महत्त्वाचे दोन रेशोज असतात, ROCE आणि ROE. ROCE म्हणजे काय, रिटर्न ऑन कॅपिटल एम्प्लॉयड, आणि ROE म्हणजे काय, रिटर्न ऑन इक्विटी. याच्याबद्दल सुद्धा मी तुम्हाला सांगतो. ROCE रिटर्न ऑन कॅपिटल एम्प्लॉयड म्हणजेच काय, कंपनीने जे काय कॅपिटल लावलेलं आहे बिझनेसमध्ये त्याच्यावरती कंपनी या ठिकाणी किती रिटर्न कमवते. तर किती रिटर्न कमवते, 34.4%. अतिशय उत्तम या ठिकाणी हे रिटर्न आहे. त्याच्यानंतर ROE रिटर्न ऑन इक्विटी, शेअर होल्डर तुम्ही मी जे कंपनीकडे पैसे लावलेले आहेत त्या पैशावर कंपनी किती टक्के रिटर्न जनरेट करते, तर ते करत आहे 27.7%. ही सुद्धा खूप चांगली गोष्ट आहे. त्याच्यानंतर एक टर्म येते फेस व्हॅल्यू. हे काही नसतं, फेस व्हॅल्यू ₹1 असणं कंपनीच्या साठी हे या ठिकाणी रेशो महत्त्वाचा आहे. या फेस व्हॅल्यूवरती आपल्याला या ठिकाणी बोनस दिले जातात, डिव्हिडंड दिले जातात. तर कंपनीच्या या ठिकाणी फायनान्शियल अनालिटिक्ससाठी त्यांना हा रेशो या ठिकाणी महत्त्वाचा आहे. हे फेस व्हॅल्यू आपल्यासाठी तेवढे इम्पॉर्टंट नाहीये. त्याच्यानंतर हे जे काही सुरुवातीचे 9 या ठिकाणी रेशोज दिलेले आहेत स्क्रीनरवरती ते फिक्स असतात, ते प्रत्येक कंपनीसाठी असतात. त्याच्यानंतरचे हे जे काही खालचे रेशो आहेत ते मी स्वतः इंडिव्हिज्युअली या ठिकाणी ऍड केलेले आहेत, जेणेकरून मला प्रत्येक कंपनीचा अभ्यास करताना माझ्या या ठिकाणी फिंगर टिप्सवरती या गोष्टी असायला पाहिजेत. जसं की ठीक आहे, तर याच्यावरती सुद्धा आपण एकदा नजर टाकूया. 3 वर्षाचा जो काही कंपनीचा PE आहे तो 81 आहे, 5 वर्षाचा आहे 76 आणि 7 वर्षाचा आहे 66. आणि करंट किती आहे, तर करंट PE आहे 50. म्हणजे या ठिकाणी मला काय लक्षात येतं की 3 वर्ष, 5 वर्ष आणि 7 वर्ष या तिन्ही पॅरामीटरपेक्षा जी काही करंट प्राइस या ठिकाणी प्राइस टू अर्निंग रेशो आहे एशियन पेंटचा तो 50 आहे. म्हणजे सोप्या भाषेत सांगायचं म्हटलं तर कंपनी मला सध्या अंडर व्हॅल्यूड दिसत आहे. म्हणजेच या ठिकाणी मी कंपनीचा शेअर हा खरेदी करू शकतो. त्याच्यानंतर एक रेशो मी या ठिकाणी ऍड केला आहे, डेट. कंपनीकडे डेट किती आहे, तर 2327 कोटी. म्हणजेच एशियन पेंटकडे सध्याचं जे काही कर्ज आहे ते आहे, लोन आहे 2327 कोटी. त्याच्या अगेन्स्ट कंपनीकडे रिझर्व्ह किती आहे, तर 16,466 कोटी. त्याच्या बदल्यात जर आपण विचार केला तर हे जे काय कर्ज आहे ते अगदी छोटंसं आहे. त्याच्यानंतर इन्व्हेंटरी टर्न ओव्हर रेशो नावाचा एक रेशो या ठिकाणी ऍड केला आहे, तो किती आहे, 3.4%. याचा अर्थ काय, पूर्ण एका वर्षामध्ये एशियन पेंटच्या गोदामामध्ये असलेले जे काही पेंटचे डबे आहेत ते 3 वेळा या ठिकाणी खरेदी विक्री केले जाऊ शकतात. म्हणजे 3 वेळा ते सर्क्युलेट होतात. ठीक आहे. त्याच्यानंतर प्रमोटर होल्डिंग किती आहे, तर 50% पेक्षा जास्त आहे. खूप चांगली गोष्ट आहे. कंपनीने काय जे काही प्लेज पर्सेंटेज आहे ते काय प्लेज केले आहेत का शेअर, तर हो 6.5% जवळपास या ठिकाणी कंपनीने जे काही शेअर्स आहेत ते प्लेज केलेले आहेत, गहाण ठेवलेले आहेत. याचा अर्थ या ठिकाणी थोडासा निगेटिव्ह होऊ शकतो, परंतु आपण हे लक्षात घेतलं पाहिजे हे जे काही प्लेज केलेले शेअर आहेत ते चांगल्या कामासाठी केलेले आहेत की वाईट कामासाठी, याच्यावरून आपल्याला थोडंसं लक्षात घ्यायला पाहिजे. त्याच्यानंतर PEG रेशो हा जर तुम्ही जर लक्षात घेतला तर 1 पेक्षा जर कमी असेल PEG रेशो तर तो चांगला मानला जातो. हा 1 पेक्षा जास्त आहे, 3 आहे, त्याच्यामुळे थोडंसं या ठिकाणी निगेटिव्ह हा पॉईंट ठरू शकतो. त्याच्यानंतर कंपनीची काही 3 वर्षाची सेल्स ग्रोथ आहे ती 19% आहे, 5 वर्षाची सेल्स ग्रोथ 15% आहे आणि 7 वर्षाची सेल्स ग्रोथ 13% आहे. डबल डिजिटमध्ये सेल्स ग्रोथ होत आहे, खूप चांगली गोष्ट आहे. त्याच्या अगेन्स्ट प्रॉफिट या ठिकाणी 3 वर्षाचं 15% वाढत आहे, 5 वर्षाचं 15% वाढत आहे आणि 7 वर्षाचं 13% वाढत आहे. याचाच अर्थ काय, कंपनीचे जे काही सेल्स ग्रोथ आहे ते 3 वर्षांनी मागच्या 7 वर्षापासून डबल डिजिट ग्रो होत आहे आणि मागच्या 7 वर्षापासून कंपनीचं प्रॉफिट सुद्धा डबल डिजिटने ग्रो होत आहे. याचाच अर्थ काय, ही कंपनी खूप चांगली आहे. ठीक आहे. तर या ठिकाणी याच्या सोबत स्क्रीनरवरती आपल्याला अजून भरपूर रेशोज, भरपूर पॅरामीटर बघायचे आहेत. जसं की चार्ट पाहायचा आहे, ॲनालिसिस करायचं आहे, त्याच्यासोबतचे जे काही विरोधक कंपन्या आहेत पियर्स मधील त्याच्याबद्दल आपल्याला अभ्यास करायचा आहे. क्वार्टरली रिझल्ट काय कंपनीचा, प्रॉफिट ऑन लॉस स्टेटमेंट काय सांगतं, बॅलन्स शीट पाहायची आहे, कॅश फ्लो किती आहे, रेशोज पाहायचे आहेत, इन्व्हेस्टर पाहायचे आहेत. या सर्व गोष्टी आपण स्क्रीनरच्या माध्यमातून पाहणार आहोत. आजच्या व्हिडिओसाठी आजचं जे काही नॉलेज आहे तेवढं पुरेसं झालं. या सर्व गोष्टी तुम्हाला लक्षात आल्या पाहिजेत. एखाद्या कंपनीबद्दल आपण जेव्हा फंडामेंटल ॲनालिसिस करतो ते ॲनालिसिस कसं करायचं याच्यावरती आपण आज चर्चा केलेली आहे. या प्रत्येक गोष्टी महत्त्वाच्या आहेत जेव्हा आपण एखादा शेअर किंवा एखादी कंपनी ॲनालिसिस करतो. ठीक आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण काय शिकलो, तर फंडामेंटल ॲनालिसिस नेमकं काय असतं, एखादं एक्झाम्पल घेतलंय आपण एशियन पेंट, त्या एशियन पेंटचं फंडामेंटल ॲनालिसिस कसं करायचं हे आपण थोडक्यात आजच्या व्हिडिओमध्ये आपण शिकलेलो आहोत. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण काय शिकणार आहोत, तर परत याच स्क्रीनर वेबसाईटचा यूज करून या ठिकाणी एशियन पेंटचा जो काही फंडामेंटल ॲनालिसिस आहे त्याचा
दुसरा भाग आपण पुढच्या व्हिडिओमध्ये शिकणार आहोत. या ठिकाणी फक्त मी एवढंच बोलेल, व्हिडिओ जर आवडत असेल, हा कंटेंट आपल्या मराठी भाषेमधील आवडत असेल तर नक्की लाईक करा. जवळच्या मित्रमैत्रिणींना हे कंटेंट, हा यूट्यूब चॅनल जरूर शेअर करा. आणि जर एखादी गोष्ट मला समजत नसेल, एखादा या ठिकाणी टर्म समजत नसेल तर मला नक्की कमेंट करून सांगत चला, जेणेकरून मला लक्षात येईल. त्याच्यावरती थोडासा व्हिडिओ बनवण्याचा मी प्रयत्न करेल. ठीक आहे. व्हिडिओ बघितल्याबद्दल सर्वांचा अगदी मनापासून आभार आणि धन्यवाद.